Good morning, friends. Today, our topic of discussion is the first essay of SYBA, Spoken English, Broken English by G.B. Shaw. George Bernard Shaw, 1856 to 1950, an Irish dramatist, was Dublin-based political activist and critic. He has more than 60 plays to his credit, and his plays are famous as problem plays. Shaw deals with the human problem. His plays are also known as a discussion plays, as his characters solve the problems through the discussion. Man and Superman, Pygmalion, Candida are the famous plays. G.B. Shaw, स्पोकन इंग्लिश, ब्रोकन इंग्लिश या असणाऱ्या निबंधाचे लेखक असून 1856 ते 1950 हा त्यांचा काळ आहे. आयरिश नाटककार म्हणून त्यांचं नाव आहे. अतिशय अनन्यसाधारण अशा प्रकारचं लिखाण, त्याच्यामध्ये मॅन अँड सुपरमॅन, पिग्मॅलियन आणि कॅन्डिडा यांचा समावेश आहे. तसे त्यांचे अनेक पुस्तकं आणि प्रकाशित असून एक फार मोठ्या अशा प्रकारचे ते लेखक आहेत. द प्रेझेंट स्पीच बाय द शॉ इज टेकन इन द रेकॉर्डिंग मेड फॉर that is Lingophone Institute, London. In this speech, Shaw has commented on some common misunderstanding about speaking English correctly. G.B. शॉ एका कार्यक्रमामध्ये जो लिंगाफोन इन्स्टिट्यूट लंडन जी आहे त्याच्यामध्ये ते कार्यक्रमाला गेले आणि त्या कार्यक्रमासाठी बोलत असताना इंग्रजीचा लोक कशा प्रकारे फज्जा उडवतात आणि त्यातल्या त्यात जे नेटिव्ह पीपल असतात, जे कायमची इंग्रजी बोलणारे, ते कशा पद्धतीने हे करतात याच्यावर कवी, आपले लेखक या असणाऱ्या निबंधातून प्रकाश टाकतात. I am now going to suppose that you are a foreign student of the English language and that you desire to speak. It will enough to understood when you travel the British Commonwealth or America, or when you meet a native of those countries, or it may be that you are yourself a native, but that you speak a provincial or a Cockney dialect of which you are little ashamed, or which perhaps prevent you from obtaining some employment which is open those only to speak what is called correct English. लेखक जी.बी. शॉ सुरुवातीलाच या निबंधामध्ये, तुम्ही जर विद्यार्थी असाल आणि तुम्ही इंग्लंडमध्ये फिरत असाल, इंग्लिश बोलणाऱ्या लोकांमध्ये फिरत असाल आणि अशा प्रकारे अमेरिका, इंग्लंड, ब्राझील किंवा कॅनडा कुठलाही असणारा देश असेल आणि त्याच्यातनं फिरत असताना तुमच्या लक्षात येईल की तिथलेही लोक, कोणी कोकणी इंग्लिश बोलतं, कोणी इडियालेक्ट बोलतं, कोणी सोशियोलेक्ट बोलतं आणि प्रत्येकाची डायलेक्ट बोलत असताना, लँग्वेज बोलत असताना त्यांना मनातल्या मनात कमीपणा वाटत असतो. तशा पद्धतीने मग काही लोक म्हणतात की जसं आम्ही पुण्याचं सदाशिव पेठची मराठी करेक्ट मराठी किंवा प्युअर मराठी म्हणतो, तसं करेक्ट इंग्लिश अँड इनकरेक्ट इंग्लिश किंवा गुड इंग्लिश अँड नॉट गुड इंग्लिश असं जे काही म्हटलं जातं, तर जी.बी. शॉ याच्यावर आक्षेप घेतात आणि ते म्हणतात, वेदर यू आर फॉरेनर ऑर नेटिव्ह, तुम्ही परदेशातले असा किंवा तुम्ही स्वयं देशातले असा, फर्स्ट थिंग आय मस्ट इम्प्रेस यू टू इज दिस दॅट देअर इज नो सच आयडेंटिटी करेक्ट इंग्लिश. खरं म्हणजे जगात असा प्रकार नाहीच आहे की करेक्ट इंग्लिश नावाचा प्रकार कुठे कुठे दिसत नाही. कारण नो टू ब्रिटिश सब्जेक्ट स्पीक एक्झॅक्टली लाईक, दोन इंग्रजी बोलणारे, दोन मराठी बोलणारे, दोन हिंदी बोलणारे, कुठलीही जगातली एकच भाषा बोलणारे दोन व्यक्ती सारखी गोष्ट बोलत नाही. कारण the author has given an example of himself and he says, I am a member of committee established by British Broadcast Corporation, what is we called as BBC. त्या BBCमध्ये जी कमिटी होती त्याच्यावर मला आणि बोलवण्यात आलं. अटरन्सेस ऑफ द स्पीकर एम्प्लॉयड बाय कॉर्पोरेशन शुड बी प्रोनाउन्स्ड. आणि त्या असणाऱ्या कमिटीमध्ये मुद्दा हाच होता की कुठला शब्द कशा प्रकारचा उच्चारला जावा. इन ऑर्डर टू दॅट दे शुड बी अ मॉडेल ऑफ करेक्ट इंग्लिश स्पीच. मग जो चांगला बोलेल त्याचेच असणारे इंग्रजी हे मॉडेल म्हणून आपण वापरूया. ऑल द मेंबर्स ऑफ दॅट कमिटी आर एज्युकेटेड पर्सन. खरं म्हणजे सर्वच माणसं शिकलेली होती. स्पीच वुड पास करेक्ट अँड रिफाईंड इन एनी सोसायटी ऑर एनी एम्प्लॉयमेंट इन लंडन. खरं म्हणजे त्यांचं असणारी भाषा अतिशय शुद्ध आणि लोकांना आकर्षित करणारी होती. आवर चेअरमन इज अ पोएट लॉरेट. आमचे आणि त्या कमिटीचे जे चेअरमन होते ते खरं म्हणजे कवी संमेलनाचे आणि अध्यक्ष राहून चुकलेले होते. हु इज नॉट ओनली आर्टिस्ट हुज मटेरियल आर ए साऊंड ऑफ स्पोकन इंग्लिश. आणि अनेकांनी स्पोकन इंग्लिश कसं बोलावं, शुद्ध इंग्लिश कशी असावी याच्यावर पुस्तकं लिहिली होती.
बट अ स्पेशलिस्ट इन प्रोनाऊन्सिएशन, तर कोणी उच्चारशास्त्रामध्ये पारंगत होता. वन ऑफ द आवर मेंबर्स सर जॉन्सन फोर्ब्स रॉबर्टसन, फेमस नॉट ओनली ॲज अ ॲक्टर बट अ ब्युटी ऑफ हिज स्पीच. एक असणारा जो कलाकार आणि हिरो आमच्यामध्ये होता, त्याचं नाव होतं सर जॉन्स्टन फोर्ब्स रॉबर्टसन. तो आपल्या स्पीचमध्ये, आपल्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये अतिशय फेमस होता. जसं आपण आजकाल अमिताभ बच्चनसारख्या व्यक्तीचं स्पीच ऐकतो, आय वॉज, किंवा नाना पाटेकरांचे डायलॉग, आय वॉज सिलेक्टेड फॉर सर्व्हिस ऑन कमिटी बिकॉज ॲज अ रायटर ऑफ प्ले. मला म्हणजे जी.बी. शॉ यांना सिलेक्ट याच्यासाठी केलं गेलं होतं की ते सुद्धा एक फार मोठे लेखक आहेत आणि नाटककार आहेत. म्हणून आय अकस्टम्ड अ सुपरिटेंडंट देअर रिहर्सल अँड लिसन क्रिटिकली टू वे इन विच दे आर स्पोकन बाय ॲक्टर्स हू आर द प्रोफेशन ट्रेंड स्पीकर. आणि मग या असणाऱ्या सर्व कमिटीमध्ये कोणी लेखक, तर कोणी ॲक्टर, तर कोणी भाषाशास्त्रातला, तर कोणी उच्चारशास्त्रातला, कोणी असणारा उच्च आणि विद्याविषयी, अशा प्रकारचे लोक होते. दॅट कमिटी नोज ॲज मच ॲज एनीवन नोज अबाउट इंग्लिश स्पीच. आणि याच्यामधले सर्व मेंबर जे होते ते सर्व तज्ज्ञ होते. सर्व pronunciation of some of the simplest of the commonest word in English language. The two simplest commonest words in the language, yes and no. हे यस आणि नो हे दोन शब्द आहेत, ते सुद्धा प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी म्हणे या, कोणी म्हणे नाव, कोणी म्हणे नो, कोणी म्हणे यास. तर बट नो टू मेंबर्स ऑफ द कमिटी प्रोनाऊन्स हिम एक्झॅक्टली लाईक. कोणीही दोन माणसं एकाच भाषेतले सारखे शब्द बोलत नाही. ऑन दॅट कॅन बी सेड एव्हरी मेंबर प्रोनाऊन्सेस देम इन सच अ वे that not only be intelligible in English speaking country but would stamp the speaker as a cultivated person of the distinguished from the ignorant and illiterate one. खरं म्हणजे अशा पद्धतीने दोन व्यक्ती सर्वांना स्वतःला सुशिक्षित समजत असल्या तरीसुद्धा दोघांच्या असणाऱ्या बोलण्यामध्ये निश्चित फरक आहे. यू विल से वेल दॅट इज गुड इनफ फॉर मी, दॅट इज नाव, दॅट इज हाऊ आय डिझायर टू स्पीक. एक म्हणतो की मला असंच हवं असतं, असंच बोललं पाहिजे. बट विच मेंबर ऑफ द कमिटी विल टेक ऑफ फॉर युअर मॉडेल. मग एकाला एक असताना माणसाची भाषा आवडते, दुसऱ्याला दुसऱ्याची आवडते, आणि मग प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं व्हेरिएशन असतं. देर आर डिफरन्सेस रिगार्डिंग द लायकिंग अँड डिसलायकिंग. आणि मग याच्यामध्ये नेमकं कोणाला मेंबर करायचं. देर आर आयरिश मेंबर्स, स्कॉटिश मेंबर्स, वेल्स मेंबर्स, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मेंबर्स, अमेरिकन मेंबर्स अँड रिकग्नाइजेबल ॲट सच आर द डिफरन्स ऑफ द स्पीचेस. आणि म्हणून तिथं असणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे, कोणी अमेरिकन आहेत, कोणी स्कॉटिश आहेत, कोणी आयरस आहेत, कोणी न्यूझीलंडर्स आहेत, कोणी ऑस्ट्रेलियन आहेत, तशा पद्धतीने. आणि असल्यामुळे प्रत्येकाची इंग्रजी ही वेगळी आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की खानदेशाची मराठी, नाशिकची मराठी, पुणेरी मराठी, कोल्हापुरी मराठी, मराठवाड्याची मराठी, आणि सर्वांची असणाऱ्या मराठीमध्ये खूप काही फरक आपल्याला दिसतो. मग कोणती मराठी चांगली, तर मराठी सर्वच चांगली, जी समजते ती चांगली. आणि म्हणून वाईट मराठी आणि चांगली मराठी असतच नाही, आणि तसंच वाईट इंग्लिश आणि चांगली इंग्लिश असंच नाही. म्हणून जी.बी. शॉ म्हणतात की देर इज नो करेक्ट इंग्लिश अँड देर इज नो स्पोकन इंग्लिश ऑर द ब्रोकन इंग्लिश इन दिस एसे. द डिफर ऑल्सो अकॉर्डिंग टू द country in which they were born. Now, they all speak differently in the nonsense to say and they speak correctly. All can claim is that they speak presently. If you speak they, you will understood the English speaking country accepted as person good social standing. I wish I could offer you your choice among them as a model. आणि जी.बी. शॉ म्हणतायत की कोण म्हणते की हे बरोबर आहे, कोण म्हणतं ते बरोबर आहे. पण जी.बी. शॉ म्हणतात की तुम्हाला जे समजतं ते या जगामध्ये सर्वात बरोबर आहे. आयरिश माणूस जर आयर्लंडमध्ये बोलत असेल आणि आफ्रिकेमध्ये बोलत असेल, न्यूझीलंडमध्ये बोलत असेल, तर आणि ज्याला ज्याचं समजत असेल, कारण भाषा ही फक्त समजण्यासाठी असते, असं त्यांचं म्हणणं आहे. आय हॅव सेड इनफ टू यू अबाउट द फॅक्ट दॅट नो टू नेटिव्ह स्पीकर्स ऑफ इंग्लिश स्पीक्स हे अलाइक. आणि म्हणून दोन एकाच भाषेचे असणारे बोलणारे व्यक्ती सारखं बोलत नाही, असं ते म्हणतात. आय मस्ट कन्फेस ॲट वन्स I do not. Nobody does. I am present speaking of audience of many thousands of gramophonists. जी.बी. शॉ म्हणत आहेत की मी आता समजा BBC रेडिओवर बोलतो आहे, अनेक लोक मला ऐकत आहेत, सिल्बल बाय सिल्बल. इफ वेअर टू स्पीक ॲज यू केअरलेसली आय स्पीक टू माय वाईफ होम दिस रेकॉर्ड वुड गिव युजलेस. ते म्हणतात की मी माझ्या बायकोशी घरी जसा बोलतो तसं जर मी व्यासपीठावर बोलायला लागलो
तर मात्र ह्या असणाऱ्या कार्यक्रमाचा फज्जा उडेल आणि मी जसा व्यासपीठावर बोलतो तसं जर बायकोशी बोलायला लागलो तरीसुद्धा ती मला वेडा किंवा मूर्ख म्हणण्याची शक्यता आहे. As public speaker, I have to take care of that every words I say is heard distinctly at the far end of the large hall containing thousands of people. ज्या ठिकाणी हजारो लोक मला ऐकतायत त्या ठिकाणी मला व्यवस्थित बोललं पाहिजे. I have to speak rather systematically, skillfully, and I should pay attention to my pronunciation and every accent, syllable to syllable, and there must be a fluent and there should not be any kind of abruption. But at the home, when I have to consider only my wife sitting with 6 feet at of me breakfast, माझी बायको जर माझ्या आणि 6 फुटावर नाश्ता करत असेल, आय टेक सो लिटिल पेन्स विथ माय स्पीच, आणि त्यावेळी मी बोलत असेल तर मला वाटतं मला साध्या पद्धतीने बोललं पाहिजे. सी सेज डोंट मंबल. आणि मी एवढं स्पीकर जोरजोरात बोलणारा व्यासपीठावरचा माणूस तिच्या 6 फुटावर 4 फुटावर आणि मनातल्या मनात किंवा तोंडातल्या तोंडात ओठातल्या ओठात पुटपुटतो. ती म्हणते काय आणि बडबड बडबड करताय. डोंट टर्न युअर हेड अवे वेन यू स्पीक. ती सांगते की बघा बोलत असताना एकाकडे जिथे ज्याच्याबद्दल बोलायचं आहे त्याच्याचकडे बघून बोलावं. आय कांट हिअर वर्ड यू आर सेईंग. तुम्ही जे बोलताय ते मला ऐकू आलं नाही. लिटिल केअरलेस समटाईम आय हॅव टू से व्हॉट 2 or 3 times during our meal. She suspect me of growing deeper and deeper. ती मला अनेक वेळा जेवताना बोलत असते पण माझं तिच्याकडे लक्ष नसतं. आणि म्हणून माझी बायको मला अगदी विनोदाने काही वेळा सांगते की तुम्ही बहिरे तर झाले नाही ना. आय एम नाव ओव्हर 70. इट माईट बी ट्रू. आणि मग लेखक म्हणत आहे की मी 70 वर्षाच्या वर माझं वय झालं आहे. कदाचित हे सुद्धा सत्य असू शकतं. नो डाऊट आय ऑट टू स्पीक टू माय वाईफ केअरलेसली. मी पत्नीशी बोलताना म्हणजे घरामध्ये बोलताना निश्चितच मी फार काळजी घेत नाही. आय एम नॉट व्हेरी केअरफुल बट आय शुड स्पीक टू क्वीन. पण मी राणीशी राजाशी मोठ्या माणसाशी बोलत असेल त्यावेळी मला आणि हे नियम पाळले पाहिजे. वेल वी हॅव अ कंपनी मॅनर्स अँड वी हॅव होम मॅनर्स. आणि म्हणून प्रत्येक माणसाला घरामध्ये वागायचे नियम वेगळे असतात. कंपनी म्हणजे समाजामध्ये वागायचे नियम वेगळे असतात. अँड देर द सेम टॅक्टिक्स फॉर ऑफ द लँग्वेज ॲज वेल. इफ यू वेअर टू कॉल अ स्ट्रेंज फॅमिली अँड लिसन थ्रू द की होल, not that I would suggest for a moment that you are capable doing of such a very unladylike of the ungentleman like things. आणि म्हणून जर तुम्ही समजा कोणी तुम्हाला काही सांगितलं असेल तरीसुद्धा आपल्याला पटणार नाही अशा गोष्टी आपण करणार नाही. Enthusiasm for studying languages, you could bring yourself to do just for a few seconds to hear how families speak to one another when there is nobody else listening to them. Then walk into the room and hear how very differently they speak in your presence. The change would surprise you. जेव्हा कुटुंबातले लोक एकमेकाशी बोलत असतात, रूममध्ये एक माणूस दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतात, त्यावेळी मात्र त्यांनी काळजी नाही घेतली तरी चालेल. कारण का त्यांना सोडून दुसरं त्यांना कोणी ऐकत नसतं. पण ज्यावेळी मात्र आपण पब्लिक मॅनर्स ज्याला म्हटलं जातं कंपनी मॅनर्स असतात त्यावेळी जर आपण चुकलो, व्यासपीठावरनं आपला एक शब्द, एखाद्या राजकारण्याचा एखादा शब्द भाषणातून जर समजा आणि चुकीने गेला तर शस्त्र आणि शास्त्र, शब्द आणि बाण हे सारखेच काम करतात. तसं काहीतरी होतं. इवन वेन आवर होम मॅनर्स आर गुड. खरं म्हणजे घरात राहतानाही आपले मॅनर्स चांगले असले पाहिजे. पण मात्र आपण काळजी नाही घेतली तरी चालेल. कारण चांगली भाषा आणि वाईट भाषा असं काही नाही आहे. एनली डिफरन्स सच सपोज आय फॉरगॉट टू वाइंड माय वॉच. जर मी माझ्या घड्याळाला चाबी द्यायला विसरलो तर ते थांबून जाईल. आय हॅव टू आस्क समबडी टू टेल मी द टाईम. आणि जर समजा माझं घड्याळ बंद पडलं असेल तर मी कोणाकडनं तरी आय मे आस्क द टाईम टू अनदर ऑर अ स्ट्रेंजर. मला कदाचित मी एखाद्या अनोळखी माणसाला विचार व्हॉट्स ओ क्लॉक इट. The stranger hear every syllable distinctly, but I ask my wife, all she here is closest, that is good enough for her, but it would not be good enough for you. मी जर पत्नीला विचारत असेल टाईम तर तो तिला तिच्या पद्धतीने विचारलं जाईल. पण मी तुम्हाला जर माझ्या पत्नीला विचारतो तसा टाईम विचारला तर इट विल बी रादर व्हेरी मच अगेन्स्ट ऑफ द रूल अँड द मॅनर्स ऑफ द कंपनी मॅनर्स अँड होम मॅनर्स get cultivated, and hybridization must have been taken out, must be there, and it will create a chaos and confusion in the society. I am not going to address myself peacefully to my foreign hearers. खरं म्हणजे मी जेव्हा
स्टेजवरनं व्यासपीठावरनं बोलतो तेव्हा हजारो लोक मला ऐकत असतात आणि आय हॅव टू गिव्ह दॅम अनदर वॉर्निंग क्वाईट डिफरंटली काइंड इफ यू आर लर्निंग इंग्लिश बिकॉज यू इंटेंड टू ट्रॅव्हल इंग्लंड अँड विश टू बी अंडरस्टूड देअर यू डोंट टू स्पीक इंग्लिश परफेक्टली बिकॉज इफ यू डू नो वन विल अंडरस्टँड यू. जर तुम्ही आणि या देशाचे नागरिक असाल आणि तुम्हाला जर आजूबाजूच्या परिसरात फिरायचं असेल, लोकांशी संभाषण करायचं असेल, तर माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही आणि इंग्रजीमध्ये आणि जास्त बोलू नका. कारण असं की कोणीच बरोबर इंग्लिश आणि व्यवस्थित बोलत नाही. आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन्ड दो इन सच अ परफेक्टली करेक्ट इंग्लिश. म्हणूनच मी म्हटलं की या जगात कोणीच बरोबर आणि चांगली भाषा बोलत नाही आणि कोणीच वाईट भाषा बोलत नाही. देअर इज अ प्रेझेंटेबल इंग्लिश विच वी कॅन गुड इंग्लिश. जी असणारी भाषा लोकांना कळते ती चांगली भाषा असते. बट लंडन 999 जवळजवळ 999 लोक प्रत्येक हजारामध्ये आणि बॅड इंग्लिश दे आर स्पीकिंग बॅड इंग्लिश बट स्पीक इवन व्हेरी बॅडली. नुसती वाईटच बोलत नाही, अतिशय वाईट बोलतात. यू मे से दॅट इवन इफ दे डू नॉट स्पीक इंग्लिश वेल देमसेल्स दे कॅन ॲट लिस्ट अंडरस्टँड इट वॅन इट विल बी स्पोकन. जर त्यांना चांगलं बोलता येत नसेल तर कमीत कमी त्यांनी चांगलं ऐकणारं तरी व्हावं. दे कॅन वेन द स्पीकर इन इंग्लिश बट वेन द स्पीकर इज अ फॉरेनर द बेटर ही स्पीक्स. जेव्हा आपल्या भाषेचा माणूस आपली भाषा बोलतो तेव्हा त्या भाषेची फार तो छेंदामेंदा करतो, तीन त्रेधा करतो. आणि म्हणून जेव्हा मात्र बाहेरचा माणूस बोलतो ती भाषा तो अतिशय शुद्ध बोलतो. आणि म्हणून जीवेशा म्हणतात की इंग्लंडचे आणि स्वतः असणाऱ्या त्या देशातल्या लोकांपेक्षा इंडियन लोक हे चांगले इंग्लिश बोलतात. नो फॉरेन कॅन एवर ट्रेस सिलेबल्स अँड मेक देम द व्हॉइस राईज फॉल क्वेश्चन्स अँड आन्सर. प्रश्न आणि उत्तर देताना चढ आणि उतार अशा प्रकारचा टोन द्यावा लागतो. कुठं जोर द्यायचा, कुठे कमी जोर द्यायचा. सिलेबल्स अँड मेक नो व्हॉइस राईज फॉल क्वेश्चन्स म्हणजे भाषाशास्त्राचा फार बट्ट्यापोळ त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. इन एन्क्वायरी ऑर इन्फॉर्मेशन एक्झॅक्टली ॲज अ नेटिव्ह डज. आणि हे सर्व जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आय हॅव नो वर्क टू डू अँड हॅम गोइंग दिस वेरी अँड द बॉल इज गोइंग टू बी आउट ऑफ 4 runs अँड हाऊ इट इज गोइंग टू हॅव. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळतच नाही. आणि म्हणून आपला इंडियन असणारा कोणी जो व्यक्ती आहे तो म्हणतो की देअर फोर आय एम डुईंग वर्क फॉर यू. माय स्टुडंट्स आर गिदरिंग देअर ऑन द ग्राउंड. आय विल हॅव टू गो देअर. मला वाटतं आपल्या असणाऱ्या शिक्षकाची इंग्लिश आणि ही आपल्याला कळते. आपल्या असणाऱ्या आईची भाषा आपल्याला कळते. आपल्या गावाकडच्या असणाऱ्या लोकांना आणि त्यांच्याकडची भाषा आपल्याला कळते. याचा अर्थ असा की आपल्या शिक्षकाची भाषा आपल्याला कळते. याचा अर्थ असा होत नाही की आपल्या शिक्षकाची भाषा चांगली आहे. मग ज्याला जी समजते ती चांगली भाषा असते. Therefore, the first thing you have to do is speak with a strong foreign accent and speak broken English. आणि म्हणून जेव्हा लोक अशा पद्धतीने नियम न पाळता कसंही बोलतात तर तिला जीबी शॉ या ठिकाणी ब्रोकन इंग्लिश असं म्हणतात. दॅट इज इंग्लिश विदाउट एनी ग्रामर. कुठल्याही प्रकारचं ग्रामर न वापरता आणि ते बोलतात. पण मात्र इंडियन लोक कायम ग्रामर वापरूनच भाषा बोलतात. Then every English person whom you speak will at once and you know the foreigner and try to understand you are ready to help you. He will not expect you to polite and use elaborate grammatical phrases. He will interested in your or foreigner and pleased by his own cleverness in making out your meaning and being able to tell you what you want to know. If you say, will you have a goodness, sir, direct me the railway terminus charging cross, pronouncing all the vowels and consonant beautifully, he will not understand you. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं सर रेल्वे स्टेशन आणि नेमकं कुठं आहे, चार्जिंग क्रॉस कुठे आहे, तर ते तुम्हाला तो सांगणार नाही. कारण का त्याला ती ऐकायची सवय नाही. मग अ बेगर ऑर ए कॉन्फिडन्स ट्रिक स्केटर बट यू विल शाउट प्लीज चेअरिंग क्रॉस विच वे यू विल. आणि मग आपण जर ओरडून सांगितलं की चॅमिंग क्रॉस विच वे वेअर इज इट, आणि मग तो पटदिशी उत्तर देईल. पण मात्र विल यू हॅव अ गुडनेस सर प्लीज वुड यू लाईक टू टेल मी अबाउट असं जर आज्ञाधारकपणाने चांगली भाषा, मवाळ भाषा आणि ज्या भाषेला अतिशय अलंकारिक आपण म्हणतो अशी जर असणारी फ्लोरी लँग्वेज वापरली तर त्या असणाऱ्या व्यक्तीला जर ती समजत नसेल तर half dozen people will immediately overwhelm you
विथ द डिरेक्शन. आणि आरोळी मारून हे करून जर विचारलं तर ते पट दिशे सांगतील. म्हणून याचा अर्थ असा की त्यांना जसं ऐकायची सवय आहे, इवन द प्रायव्हेट इंटरकोर्स विथ कल्टिवेटिंग पीपल यू मस्ट नॉट स्पीक सो वेल. म्हणून बोलत असताना जास्त चांगलं बोलायच्या भानगडीत पडू नका. कारण का, प्रत्येक असणारा फॉरेन लँग्वेजेस आहे. नेवर ट्राय टू स्पीक दॅम टू वेल. कारण बघा, आपण आपल्या घरात जर पाणी मागत असलो तर आपण असं म्हणत नाही, प्लीज गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर, विल यू बी प्लीज गिव मी अ वॉटर, ऑर लेट मी गिव द वॉटर, ऑर समबडी विल प्रोव्हाइड मी अ वॉटर. असं न म्हणता मला वाटतं नुसतंच वॉटर म्हणतो, काही वेळा नुसता ग्लासच वाजवतो, काही वेळा ॲक्शन तोंडाकडे अशी करतो तरी समोरच्याला समजतं. मला वाटतं समोरची असणारे व्यक्ती ज्या आहेत प्रत्येक भाषेतल्या ॲक्शननेच आणि बोलतात. आपल्याला इंग्रजी न बोलणाऱ्या लोकांना इंग्रजी बोलावंच लागतं. आणि म्हणून ते म्हणतात की गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर, प्लीज हॅव अ कप ऑफ टी. आणि अशा प्रकारचं म्हणून जीविशा म्हणतात की जो फॉरेन व्यक्ती आहे, जो दुसऱ्या देशाचा माणूस आहे, तो इंग्रजी चांगली बोलतो. इवन अमंग इंग्लिश पीपल टू स्पीक टू वेल द पेडेंटिक ॲक्शन इन फॉरेन इज समथिंग वर्स दॅन ॲन affectation. It is an insult to the native. खरं म्हणजे हा नेटिव्ह लोकांचा आणि अपमान आहे. पण काय करणार, हू कॅनॉट अंडरस्टँड हिज ओन लँग्वेज. ज्याला जर स्वतःचीच भाषा कळत नाही, इट इज टू वेल स्पोकन, कशी चांगली बोलावी हे त्याला कळत नसेल. दॅट इज ऑल आय कॅन टेल यू. द रेकॉर्ड होल्ड मोर गुड बाय. हे रेकॉर्ड मी जे बोललो आहे ते मात्र कोणाला ऐकू नका. म्हणजेच काय की ह्या जगात कुठलीही भाषा जी आहे, स्पोकन इंग्लिश is a broken English, because the people in the native place, they do not follow the rules and regulation of grammar, and they used to body language as well as the gestures. And sometimes mostly the people used to speak with having their own understanding, and there are many differences between the great educationist actors and many stalwarts in the sector of education. In this way, this is the spoken English, broken English, a very fantastic essay by George Bernard Shaw, who is one of the outstanding, a great novelist of Ireland. With these words, I take off your permission and have a nice day to you all. Thank you very much. Thank you, friends.